नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप आजपासून करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान मिळणार. तर पहा मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 या संदर्भात जिल्ह्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसांमध्ये राज्यभरात शेतकऱ्यांना लवकरच रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे. जेवढ्या शेतकऱ्यांची माहिती प्रस्तावामध्ये आहे तेवढ्या शेतकऱ्यांना निधी मिळून जाणार आहे. सोबतच शेतकऱ्यांचे नाव पात्रता यादीत असेल तर त्यांना ही रक्कम जाहीर केली जाणार आहे. राज्यात विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी निधीस मंजुरी देण्यात आली आहे. खरीप हंगाम 2024मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील 6,43,542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. यात अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 733,45,84,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या ठाणे जिल्ह्यासाठी 109 शेतकऱ्यांना 3,02,000 रुपये वाटप होणार आहेत. पालघर जिल्ह्यासाठी 2,730 शेतकऱ्यांना 9,67,00,000 रुपये वाटप होणार आहेत. रायगड जिल्ह्यासाठी 113 शेतकऱ्यांसाठी 3,25,000 रुपये वाटप होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 1,21,000 रुपये वाटप होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना 5,02,000 रुपये वाटप होणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील 155 बाधित शेतकऱ्यांना 90,17,000 रुपये वाटप होणार आहेत. अकोला जिल्ह्यातील 14,700 शेतकऱ्यांना 22,73,00,000 रुपये मिळणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48,00,000 रुपये मिळणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 2,37,000 शेतकऱ्यांना 300,35,00,000 रुपये मिळणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांना 47,000 रुपये वाटप करण्यात आलं आहे. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68,00,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यातील 8,199 शेतकऱ्यांना 8,05,00,000 रुपये मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये मिळणार आहेत. तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात 16 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये वाटप. धुळे जिल्ह्यातील 1,541 शेतकऱ्यांना 93,00,000 रुपये वाटप. नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना 36,00,000 रुपये वाटप. जळगाव जिल्ह्यातील 1,540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये वाटप. तर अहमदनगर जिल्ह्यातील 1,224 शेतकऱ्यांसाठी 70,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात 12,970 शेतकऱ्यांसाठी 11,76,00,000 रुपये वाटप करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17,00,000 रुपये वाटप. नागपूर जिल्ह्यातील 3,03,933 शेतकऱ्यांसाठी 9,84,00,000 रुपये वाटप. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2,685 शेतकऱ्यांसाठी 2,39,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. असे एकूण राज्यातील 6,43,542 बाधित शेतकऱ्यांना 733,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली गेली. गेल्या काही महिन्यापासून शेतकरी या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत होते. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यामुळे ही मदत शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.